वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. प्रश्नपत्रिका आहे जॉग्राफी म्हणजे भूगोल. 39 हा त्याचा कोड नंबर आहे आणि ही परीक्षा झालेली आहे 2 ऑगस्ट 2023 रोजी झालेला हा मागच्या वर्षीचा पेपर आहे. इथे दिनांक दिलेली आहे. ही पुरवणी परीक्षा होते म्हणजे जे फेल झालेले विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेतली जाते. ती जुलै ऑगस्ट मध्ये होते. ती ही प्रश्नपत्रिका. इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते आपण आता समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे मध्ये अनेक प्रकारच्या सूचना दिलेल्या असतात, माहिती सांगितलेली असते, ते तुमच्या लक्षात येईल. भूगोल हा विषय कला आणि विज्ञान म्हणजे आर्ट्स आणि सायन्स दोन्ही शाखांना आहे. ही प्रश्नपत्रिका उपयोगी त्यांना होईल. या वर्षीच्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीच्याही प्रश्नपत्रिका उपयोगी होत असतात. चला तर पाहूया सूचना काय दिलेल्या आहेत तुमच्यासाठी. प्रश्नपत्रिकेत या सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या किंवा आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात. 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेत जोडावी. आणि आणखी महत्त्वाची सूचना की नवीन प्रश्न, प्रमुख प्रश्न, मुख्य जो प्रश्न आहे तो नवीन पानावर लिहायचा. पहिला, दुसरा, तिसरा हे प्रमुख प्रश्न नवीन पानावर घ्यायचे. अबकडंसुद्धा नवीन पानावर तुम्ही घेऊ शकता म्हणजे नीटनेटकी व्यवस्थित तुमची उत्तरपत्रिका दिसेल. आता पहा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती मी सांगते की या 1, 2, 3, 4, 5 बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत. आता 2020मध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू झाला. त्याच्यानंतर पहिली परीक्षा झाली बोर्डाची याच अभ्यासक्रमाची 25 सप्टेंबर 2021. ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर पोस्ट केलेली आहे आणि उत्तरपत्रिका देखील. त्यानंतरची परीक्षा झाली 26 मार्च 2022ला. ही प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका चॅनलवर आहे. नंतर तिसरी परीक्षा झाली 28 जुलै 2022ला. आता ही जुलै ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा होते ती आहे म्हणजे वर्षात 2 होतात म्हणून. ही पण प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका या चॅनलवर पहा. नंतर मागच्या वर्षी 17 मार्च 2023ला हा पेपर झालेला होता. हे पण चॅनलवर आहे, प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. आणि आत्ता आपण ही सोडवत आहोत 2 ऑगस्ट 2023ची म्हणजे ही पुरवणी परीक्षेची प्रश्नपत्रिका. तात्पर्य काय तर या मागच्याही प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करता येईल. प्रश्न कसे रिपीट होतात किंवा होतात नाहीत, महत्त्वाचे प्रश्न कोणते हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आजपर्यंतच्या सगळ्या झालेल्या प्रश्नपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. चॅनलची प्लेलिस्ट पहा आणि क्रमाने मी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि तुमचा पेपर झाल्यावर या व्हिडिओचा फायदा झाला किंवा नाही नक्की मला कळवा. या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न असतात. 7 प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतले तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून त्याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न घेतला आहे, ते व्हिडिओ लेक्चर आत्ता आपण करत आहोत. भाग दुसऱ्यामध्ये 3रा 4था प्रश्न आहे. भाग तिसऱ्यामध्ये 5वा 6वा 7वा प्रश्न आहे. हे दुसरा भाग आणि तिसरा भाग लवकरच व्हिडिओ मी पोस्ट करेल. आज आपण पहिल्या भागातले प्रश्न पहिला आणि दुसरा सोडविणार आहोत. प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल. प्रश्न पहिला आहे 20 गुणांचा. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवा. 4 उपघटक आहेत ते सोडवायचेत. त्यातला साखळी पूर्ण करून उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा 5 गुण. आता इथे उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा याचा अर्थ शब्दांच्या समोर मधला शब्द, बचा शब्द, कचे तिन्ही गटाचे जोड्या लावाय ते शब्द लिहायचे, अंक लिहायचे नाही, आकडे लिहायचे नाही. अ गटामध्ये बाबी दिलेल्या आहेत. सहारा, सखोल उदरनिर्वाहक शेती, उद्यान शेती, कुटीरोद्योग, GIS व GPS. ब गटामध्ये बाबी दिल्या आहेत. तांदूळ हे प्रमुख पीक, फळे, फुले, औषधी वनस्पती, वाळवंट, हरभरा, मानवी श्रम, संगणक कौशल्य. क गटामध्ये बाबी दिल्या आहेत. कमी लोकसंख्या, शेतीचा आकार, विणकर, भूमध्यसागरीय
प्रदेश, शेतीचा आकार मोठा, उपग्रहाद्वारे भूगोलाचा अभ्यास. आता साखळी पूर्ण करूया आपण. क्रमांक 1 सहारा वाळवंट आहे, तिथे कमी लोकसंख्या आहे. 2 सखोल उदरनिर्वाहक शेती, त्यामध्ये तांदूळ हे प्रमुख पीक असतं आणि शेतीचा आकार लहान असतो. 3 उद्यान शेती म्हणजे बगीच्याची, फळे फुले औषधी वनस्पती, ती आहे भूमध्यसागरीय प्रदेशामध्ये. नंतर कुटीरोद्योग, मानवी श्रमाच्या सहाय्याने घरगुती उद्योग चालतात, विणकर. 5 GSI आणि GPS हे संगणक कौशल्य आणि उपग्रहाद्वारे भूगोलाचा अभ्यास केला जातो. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता उत्तराचा. यानंतर प्रश्न क्रमांक ब आहे. उपप्रश्न बरोबर की चूक ते लिहा. 5 गुण आहेत. 1 भारतात प्राथमिक व्यवसायात काम करणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे विधान बरोबर आहे, कारण शेती व्यवसाय जास्त लोकसंख्या आहे. 2 नगरे वाढतात त्याचबरोबर त्यांची कार्यही वाढतात. हे विधानसुद्धा बरोबर आहे. 3 अन्नासाठी शिकार करणे हा मानवाचा प्राचीन व्यवसाय नाही. इथे नाही म्हटलंय, म्हणून हे विधान काय आहे? चूक आहे, कारण प्राचीन व्यवसाय होता अन्नासाठी शिकार करणे. 4 उद्योगधंद्याचे वितरण समान असते म्हटलंय, म्हणजेच हे विधान काय आहे? चूक, उलट समान नसते. 5 तृतीय आर्थिक व्यवसायात प्राथमिक व्यवसायाप्रमाणे निसर्गातून काहीही घेतले जात नाही. हे चूक आहे. क प्रश्न आहे. अचूक पर्याय किंवा घटक निवडा व विधाने पुन्हा लिहा. 5 विधाने पुन्हा लिहा म्हटलंय, म्हणजे पूर्ण विधान लिहायचं आणि उत्तर लिहायचं. 1 अंटार्क्टिकामध्ये कायमस्वरूपी लोकसंख्या आढळत नाही. पर्याय अ नापीक मृदा, ब जलसिंचनाच्या सुविधांचा अभाव, क अतिशील हवामान व बर्फाच्छादित प्रदेश, ड वाहतूक सुविधेचा अभाव. आणि अचूक उत्तर आहे क अतिशीत हवामान व बर्फाच्छादित प्रदेश. आता मी जसं क लिहून दिलंय तुम्ही तसं लिहायचं नाही, तर पूर्ण वाक्य लिहायचं आहे. अतिशीत हवामान व बर्फाच्छादित प्रदेश असं शब्द लिहायचे तुम्ही. 2 ग्रामीण वस्त्यांमधील मुख्य व्यवसाय. पर्याय अ शेती, ब उद्योगधंदे, क व्यापार आणि ड वाहतूक. सोपा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. अ म्हणजे शेती, तुम्ही शेती उत्तर लिहायचं. 3 भारतातील छोटा नागपूर पठारावर अनेक उद्योग विकसित झाले आहेत. पर्याय अ वाहतूक सुविधा, ब बंदराचा विकास, क खनिज संपन्न प्रदेश, ड मजूर पुरवठा. आणि अचूक पर्याय आहे क म्हणजे खनिज संपन्न प्रदेश. तो शब्द लिहायचा तुम्ही. क्रमांक 4 साखर कारखाने प्रामुख्याने ऊस उत्पादक प्रदेशात आढळतात. पर्याय अ ऊस हा अंतिम प्रक्रियेत वजन घटणारा कच्चा माल आहे. ब ऊस हा वजन न घटणारा कच्चा माल आहे. क ऊस हा नाशवंत कच्चा माल आहे. ड वाहतूक सुविधेचा अभाव. आणि अचूक उत्तर आहे अ. तुम्ही वाक्य लिहायचं. ऊस हा अंतिम प्रक्रियेत वजन घटणारा कच्चा माल आहे. 5 तृतीय श्रेणीतील मानवी व्यवसाय. अ संसाधनाचे उत्पादन, ब वस्तू निर्मिती, क बांधकाम, ड विमा सेवा. आणि अचूक उत्तर आहे ड म्हणजे विमा सेवा. तुम्ही शब्द लिहायचा विमा सेवा, तृतीय श्रेणीतला मानवी व्यवसाय. प्रश्न क्रमांक ड पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. 5 गुण आहेत. 1 क्षेत्रफळानुसार मोठ्याकडून लहानाकडे क्रम लावा. म्हणजे या खाली खंड दिलेत, त्याचं क्षेत्रफळ किती आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे मोठं क्षेत्रफळ असेल तो खंड अगोदर घ्यायचा आणि नंतर लहान खंडाकडे जायचं. पर्याय अ आफ्रिका, ब आशिया, क उत्तर अमेरिका आणि ड ऑस्ट्रेलिया. अचूक उत्तर पाहू आपण. ब अ क ड. आता तुम्ही असं नाही लिहायचं, तर तुम्ही लिहायचं आशिया, नंतर आफ्रिका, नंतर उत्तर अमेरिका आणि नंतर ऑस्ट्रेलिया, असे 4 क्रमाने शब्द लिहायचे. 2 मानवी वस्त्यांना चढत्या क्रमाने लावा. वस्त्या दिलेल्या आहेत, त्याचा लहानाकडून मोठ्याकडे जायचं. अ महानगर, ब शहर, क खेडेगाव, ड महाकाय नगर. आणि त्याचा क्रम असा राहील क ब अ ड. म्हणजे अगोदर असेल खेडेगाव, त्याच्यानंतर शहर, नंतर महानगर आणि शेवटी महाकाय नगर. असा क्रम शब्दांचा लावायचा तुम्ही. 3 आधुनिक काळातील संदेशवहनाचे सर्वात प्रभावी साधन कोणते. पर्याय अ टपाल, ब टेलिग्राम, क भ्रमणध्वनी किंवा मोबाईल आणि ड रंगीबेरंगी दूर. सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे. क म्हणजे मोबाईल किंवा भ्रमणध्वनी.
क्रमांक 4, अचूक गट ओळखा. 4 गट दिले, त्यातला बरोबर कोणता आहे तो ओळखायचा आहे. अ गटामध्ये पाहू काय दिले. सातपुडा, दख्खन, आल्प्स, रॉकीज. ब गटामध्ये यवतमाळ, अमरावती, सोलापूर, बृहन्मुंबई. क गटामध्ये थर, सहारा, हिमालय, गोबी. ड गटामध्ये मराठवाडा, खानदेश, विदर्भ, कोकण. आणि अचूक उत्तर आहे ड, मराठवाडा, खानदेश, विदर्भ, कोकण हा अचूक गट आहे. क्रमांक 5, अचूक गट ओळखा. अ गटामध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जीवभूगोल, ऐतिहासिक भूगोल. ब गटामध्ये नकाशाशास्त्र, सर्वेक्षण, माहिती संकलन, GIS किंवा GPS. क गटामध्ये पर्यटन, वनसंवर्धन, वन्यप्राणी संवर्धन, संस्कृती संवर्धन. ड गटामध्ये राजकीय भूगोल, प्राकृतिक भूगोल, लोकसंख्या, आर्थिक भूगोल. आणि अचूक उत्तर आहे ब गट, नकाशाशास्त्र, सर्वेक्षण, माहिती संकलन, GIS आणि GPS हा गट बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2, खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 4 सोडवायचे. 6 पैकी 12 गुण आहेत, म्हणजे एक कारण लिहायला 3 गुण. 3 चौक 12. आणि प्रत्येक कारणामध्ये कोणतेही 3 मुद्दे आले पाहिजेत. 1, लोकसंख्या वितरण असमान असते. 2, विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कमी आहे. 3, ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते. 4, शिकारीवर बंदी घालण्यात आलेली आहे. 5, हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. 6, प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. आपण कारणे लिहूया. क्रमांक 1, लोकसंख्या वितरण असमान असते. कारण 1, लोकसंख्या वितरणावर प्रामुख्याने प्राकृतिक घटकांचा प्रभाव असतो. 2, प्राकृतिक रचना, आल्हाददायक हवामान, पाण्याची उपलब्धता, शेतीयोग्य सुपीक मृदा व मैदाने या घटकांच्या उपलब्धतेच्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते. परंतु हे प्राकृतिक घटक पृथ्वीवर समान प्रमाणात वितरित झालेले नाहीत. 3, तसेच मानवी जीवनास प्रतिकूल असलेले घटक, घनदाट अरण्ये, दलदलीचे प्रदेश, हवामान, पर्वत, वाळवंट, अतिथंड व हिमाच्छादित प्रदेश असलेल्या प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते. 4, प्राकृतिक व मानवी जीवनास पोषक घटकांच्या असमान वितरणामुळे जगात लोकसंख्या वितरण असमान आहे. कारणे लिहा. क्रमांक 2, विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. कारण 1, देशाच्या विकसित, अविकसित किंवा विकसनशील या अवस्था प्रामुख्याने त्या देशातील लोकसंख्येमधील कार्यशील वयोगटावर निर्भर असतात. 2, कार्यशील लोकसंख्या जर द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक यासारख्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतली असल्यास ते राष्ट्र आर्थिकदृष्ट्या लवकर संपन्न होते. 3, विकसित राष्ट्रामध्ये औद्योगिक पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे देशातील सर्वाधिक लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक यासारख्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतलेली आहे. 4, शेती हा प्राथमिक व्यवसाय असल्यामुळे साहजिकच या प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या विकसित राष्ट्रात कमी आहे. कारणे लिहा. 3, ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते. कारण 1, ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते. ग्रामीण भागात भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडीत असतो. 2, भारतात 2011 साली केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे 57% जमीन शेतीसाठी आहे व त्या व्यवसायावर अवलंबून असलेली लोकसंख्या 67% आसपास आहे. 3, याचा अर्थ निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायावर तसेच शेतीला पूरक अशा व्यवसायावर अवलंबून आहे. पशुपालन, कुक्कुटपालन, अतिरिक्त शेतमाल बाजारात विकणे, वन उत्पादने विकणे इत्यादी कार्ये ग्रामीण भागात चालतात. 4, म्हणजेच ग्रामीण भागात शेती व शेतीशी निगडीत व्यवसाय हेच मुख्य आर्थिक स्रोत आहेत. यांची उपजीविका त्यांच्यावरच अवलंबून आहे. प्रत्येक गावातील सरासरीच्या निम्म्यापेक्षा जास्त जमिनीच्या भागावर शेती केली जाते. म्हणजेच ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते. कारणे लिहा. क्रमांक 4, शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. कारण 1, अन्नासाठी शिकार करणे हा मानवाचा प्राचीन व्यवसाय आहे.
या व्यवसायात उपजीविकेसाठी प्राण्यांची व पक्ष्यांची शिकार केली जाते. 2. दुर्गम भागात संपर्क होत नसलेल्या प्रदेशातील अतिशय मागासलेल्या जमाती हा व्यवसाय करतात. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश, पिग्मी जमात, टुंड्रा प्रदेश, एस्किमो लोक इत्यादी. 3. परंतु कालांतराने राजेशाही पद्धतीत आपले शौर्यत्व सिद्ध करण्यासाठी किंवा हौस म्हणून शिकारीचे प्रमाण वाढत गेले. हे आपल्याला इतिहासाच्या अभ्यासावरून समजले. 4. प्राण्यांचे मांस, कातडी, नखे, पंख, शिंगे यांची तस्करी मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरुवात झाली. यामुळे शिकारीचे प्रमाण वाढले. अनेक प्राण्यांच्या जमाती नष्ट झाल्या तर काही नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत. उदाहरणार्थ भारतातून चिता नामशेष झाला आहे. निसर्गाचे संतुलन राखणे, परिसंस्था टिकवणे या कारणांसाठी जगात शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. कारणे लिहा. क्रमांक 5. हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. कारण 1. आधुनिक काळात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हवाई वाहतुकीचा विकास झाला. 2. जगात लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे होत असल्यामुळे, याशिवाय लोकांची क्रयशक्ती वाढल्यामुळे हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढले. 3. हवाई वाहतूक जलद असल्यामुळे वेळेची बचत होते. 4. जगात दरडोई उत्पन्नात वाढ होत असून विमान वाहतुकीच्या मागणीत सतत वाढ होत आहे. 5. हवाई मार्गासाठी पोषक हवामान, अत्याधुनिक तंत्रज्ञान, संदेशवहन, कुशल मनुष्यबळ, उत्तम व्यवस्थापन, अत्याधुनिक विमानतळ इत्यादी कारणांमुळे हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. क्रमांक 6. कारणे लिहा. प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. उत्तर. प्रदेशाचे स्थान, तेथील हवामान, प्रदेशाची प्राकृतिक रचना, उंची, मृदा, पाण्याची उपलब्धता, समुद्राचे सानिध्य, नैसर्गिक बंदराची शक्यता असे विविध प्राकृतिक घटक त्या प्रदेशाच्या प्रादेशिक विकासावर परिणाम करतात. सम आल्हाददायक हवामान असणारा प्रदेश विकासात अग्रेसर असतो, तर तुलनेने विषम हवामानाचा प्रदेश विकासात मागे पडतो. सागर किनारी मैदाने, नद्यांची खोरी येथील मैदानी प्रदेश हे प्रदेश प्रादेशिक विकासात अग्रेसर असतात, तर पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश, घनदाट वनांचा प्रदेश प्रादेशिक विकासात मागे पडतात. धन्यवाद. अशा प्रकारे आपण 12वी भूगोल या वर्गाची बोर्डाची प्रश्नपत्रिका यामधले 2 प्रश्न सोडवलेले आहेत. पुढील प्रश्न लवकरच व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब केलं तर मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आणि यावर्षी बोर्डाची प्रश्नपत्रिका जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला कळेल की मागच्या प्रश्नपत्रिकेतले कोणते प्रश्न रिपीट झालेले आहेत. त्यासाठी या चॅनलवर मागच्या काही वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका नक्की पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही शुभेच्छा.